नमस्कार, मी रुचिता ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. रेशीम कीड ही फार नाजूक असते कारण तिच्यावर वातावरणाचा लवकर परिणाम होतो. जसं आता हिवाळ्यात तापमान कमी होतं आणि आर्द्रता पण कमी जास्त होत असते, त्याचा रेशीम किड्यावर फार परिणाम होतो. तसंच रोगांचाही प्रादुर्भाव वाढतो आणि कोशाची गुणवत्ता कमी होते. अर्थातच त्यामुळे उत्पादनात घट होते. त्यामुळे आपल्याला रेशीम किड्याची थंडीमध्ये काळजी घेणं फार गरजेचं असतं, जेणेकरून किडे चांगल्या अवस्थेत राहतील आणि उत्पादनही टिकेल. रेशीम किड्यांवर थंडीचा परिणाम होतो आपण म्हणतो, पण रेशीम किडींना नेमकं किती तापमानाची गरज असते ते तर समजून घेतलं पाहिजे. रेशीम किड्याला वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या वातावरणाची गरज असते. पहिल्या आणि दुसऱ्या अवस्थेत म्हणजेच लहान किडींसाठी 26 ते 28 अंश सेल्सिअस तापमान आणि 85 ते 90% आर्द्रता लागते. तर अळीच्या तिसऱ्या ते पाचव्या अवस्थेत तापमान 22 ते 26 अंश आणि आर्द्रता 65 ते 80% असावी लागते. तर कोश विणण्याच्या काळात 22 ते 25 अंश तापमान आणि 65 ते 70% आर्द्रता गरजेची असते. तर आता थेट मुद्द्यावरच येऊयात. सुरुवातीला हिवाळ्यात रेशीम किड्याच्या संगोपन गृहाचं तापमान नियंत्रित कसं ठेवायचं ते पाहूयात. आता हिवाळ्यातील मुख्य अडचण असते कमी तापमान वाढवण्यासाठी संगोपन गृहात इलेक्ट्रिक हीटरचा वापर सुरक्षित मानला जातो, कारण त्यातून घातक वायू बाहेर पडत नाही. तसंच वीज उपलब्ध नसेल तर कोळशाची शेगडी वापरता येते. मात्र खोलीत हवा खेळती राहील याची काळजी देखील घेणं गरजेचं असतं. रात्री दरवाजे खिडक्या बंद ठेवून उष्णता टिकवायची आहे आणि दिवसा ऊन असताना थोड्या उघडायच्यात. आणि सहसा संगोपन गृह मातीच्या भिंती किंवा कौलारू छपराचं असेल तर नैसर्गिक उष्णता टिकून राहण्यात मदत होते. तापमानासोबत आर्द्रतेचंही नियंत्रण करणं गरजेचं आहे. त्यामुळे आर्द्रता नियंत्रित कशी ठेवायची ते समजून घेऊयात. आर्द्रता टिकवण्यासाठी पहिला आणि सोपा उपाय म्हणजे दरवाजे आणि खिडक्यांवर ओले गोणपाट लावायचे आणि संगोपन खोलीच्या जमिनीवर आणि भिंतींवर वेळोवेळी पाणी शिंपडायचंय. यासोबत लहान किडींच्या संगोपनासाठी पॅराफिन पेपर किंवा ओले फोम पॅड लावले तर पानं लवकर वाळत नाहीत. मात्र आर्द्रता जास्त झाली तर बेड ओले राहतात आणि मग ते ओले राहू नयेत म्हणून चुना पावडरचा वापर करावा. आता हवामान आणि तापमानाचं तर पाहिलं, पण यासोबत महत्त्वाचा असतो तो म्हणजे रेशीम किडींचा आहार. आता आपल्याला माहितीच आहे की रेशीम कीड तुतीची पानं खाते, पण हिवाळ्यात त्यांची पचनशक्ती कमी असते. त्यामुळे त्यांना दिवसातून 3 वेळा आहार देणं पुरेसं ठरतं. रात्रीचा आहार थोडा जास्त प्रमाणात द्यावा, जेणेकरून किडींना संपूर्ण रात्र अन्न मिळत राहील. किडींना पानं केव्हा द्यायची हे पाहिलं, पण चांगल्या दर्जाच्या कोशासाठी तुतीच्या पानांची गुणवत्ता पण महत्त्वाची असते. त्यामुळे पानांची गुणवत्ता कशी असली पाहिजे हे देखील पाहूयात. लहान किडींना कोवळी पानं तर मोठ्या किडींना 60 ते 70 दिवसांची मध्यम पानं द्यावीत. रोगट, पिवळी किंवा जास्त जुनी पानं वापरू नयेत. फार थंडी किंवा उन्हात तापलेली पानं थेट किडींना देऊ नयेत. पानं सकाळी लवकर किंवा संध्याकाळी काढून थंड आणि अंधाऱ्या ठिकाणी साठवायची आहेत आणि नंतर किडींना द्यायची आहेत. यानंतर येऊयात एका महत्त्वाच्या गोष्टीकडे, ज्याकडे सहसा शेतकऱ्यांचं दुर्लक्ष होतं. ते म्हणजे संगोपन गृहाची स्वच्छता आणि रोग नियंत्रण. हिवाळ्यात मुळातच रेशीम किड्यांवर बुरशीजन्य आणि जीवाणूजन्य रोगांचा धोका जास्त असतो. त्यामध्ये मर्सकिडीन, फ्लॅचेरी आणि ॲस्पॅजिरोलिस हे रोग हिवाळ्यात जास्त आढळतात. त्यातील संगोपन खोली आणि साधनं प्रत्येक बॅच नंतर निर्जंतुक करावीत. संगोपनासाठी फक्त रोगमुक्त अंडी वापरावीत. याशिवाय मृत किंवा रोगट किडी त्वरित नष्ट कराव्यात. नष्ट करण्यासाठी त्या एकतर जाळाव्यात किंवा पुराव्यात. आणि या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किडींना हाताळताना नेहमी हात स्वच्छ धुवूनच किडी हाताळायच्यात. रेशीम कीड काट टाकते हे आपल्याला माहितीच आहे, पण काट टाकताना आपण काय काळजी घ्यायची तेही समजून घेऊयात. काट टाकण्याच्या काळात बेड कोरडा ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. किडी काट टाकत असताना त्यांना त्रास देऊ नये आणि त्यांचा आहार थांबवायचा आहे. बहुतेक किडींना काट टाकल्यानंतरच पुन्हा आहार सुरू करायचा आहे. तसंच चुना पावडरचा योग्य वापर केल्यास रोगांचा धोकाही कमी होतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काही नवीन विषयांवर माहिती हवी असेल तर तेही सांगा. आम्ही तेही विषय तुमच्यापर्यंत घेऊन येऊ. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.